नमस्कार मित्रांनो, मी सुशांत तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आणि विशेष करून आज आपण पाहणार आहोत जे तलाठी भरती आलेली आहे. पण ही जी तलाठी भरती आहे, त्या तलाठी भरती यावेळेस गव्हर्नमेंटनं महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 यामध्ये ही पदं ॲड केलेली आहेत. म्हणजेच मित्रांनो, इथून मागं जी परीक्षा होत होती, ती सरळ सेवा स्वरूपात केली जायची तलाठी भरतीसाठी. पण यावर्षी ही जी पदं आहेत, ती महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी होत असते दरवेळेस, एम-पी-एस-सी जी परीक्षा घेते, त्या परीक्षेमध्येच ही पदं जी आहेत, ती काय केलेली आहेत, ॲड केलेली आहेत. तर पहिल्यांदा ज्यावेळेस गट क साठी ज्यावेळेस एम-पी-एस-सीची ॲड आली, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की विशेष करून त्यामध्ये पदं जी होती ती म्हणजे उद्योग निरीक्षक होतं, तांत्रिक सहाय्यक होतं, कर सहाय्यक होतं, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजेच एम-व्ही-आय, लिपिक टंकलेखक अशी एकूण आपण पाहू शकतो 2,719 इतकी पदं मंजूर झाली होती. आणि ही जी पदं आहेत, यामध्येच नंतर काय झालेलं आहे, की आपण बघू शकतो काही दिवसापूर्वीच गव्हर्नमेंटनं महसूल आणि वन विभाग जो आहे, त्यासाठी मित्रांनो म्हणजेच जे पद आहे ग्राम महसूल अधिकारी, ज्याला आपण तलाठी म्हणून ओळखतो, हे जे गट क चं पद आहे, ते देखील यामध्ये ॲड केलेलं आहे. याची एकूण 1539 जी पदं आहेत, ती यामध्ये या जे ग्रुप सी आहे किंवा गट क ची जी परीक्षा एम-पी-एस-सी घेते, त्यामध्ये देखील ही पदं ॲड करण्यात आलेली आहेत. तर ही जी परीक्षा आहे, याची अंतिम तारीख काय आहे ह्याचं फॉर्म भरण्यासाठी? तर त्याची जी अंतिम तारीख आहे, ती आहे 5 ऑगस्ट. किती आहे? आपण इथं लिहूया 5 ऑगस्ट 2026 म्हणजे फारच थोडे दिवस उरलेले आहेत हा फॉर्म भरण्यासाठी. तुम्हाला जर तलाठी भरतीसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही आजच जा आणि हा फॉर्म भरून घ्या. तुम्हाला एम-पी-एस-सीच्या वेबसाईटवर जावं लागेल आणि तिथून हा फॉर्म तुम्हाला फिल करावा लागेल. तर याच्यासाठी जी पात्रता असणार आहे, ती म्हणजे काय असणार आहे? कोणत्याही मान्यताप्राप्त म्हणजेच सांविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी यासाठी चालणार आहे बघा. तर हीच एक पात्रता आहे यासाठी. त्याच्यानंतर जी अर्ज करण्याची शेवटची तारीख आपण बघितली, त्याचप्रमाणे परीक्षेची जी तारीख आहे, ती परीक्षेची तारीख असणार आहे 25 ऑक्टोबर 2026. 25 ऑक्टोबर 2026 ही शेवटची तारीख ही या दिवशी परीक्षा होणार आहे आणि ही जी परीक्षा आहे, आपण बघू शकतो याचं स्वरूप काय असणार आहे, हे देखील आपण पाहणार आहोत. तर विशेष करून आपण बघणार आहे, हे जे परीक्षेचं स्वरूप आहे, एम-पी-एस-सी जी परीक्षा घेते, या परीक्षेचं जे स्वरूप आहे, ते यामध्ये 2 परीक्षा होणार आहेत. एक तर पूर्व परीक्षा, ज्याला ज्याला आपण प्रिलिम्स म्हणतो आणि त्याच्यानंतर होणार आहे, ही जर तुम्ही पास झाला, तर ह्याच्यानंतर होणार आहे ती म्हणजे मेन्स, म्हणजेच मुख्य परीक्षा. तर विशेष करून जी पूर्व परीक्षा असणार आहे, त्यामध्ये 100 प्रश्नांची आपली 1 तासाची किती 60 मिनिटात म्हणजेच 1 तासाची परीक्षा होणार आहे. सामान्य क्षमता चाचणीचा जो पेपर आहे, तो होणार आहे 100 प्रश्नांचा आणि यासाठी एकूण 100 प्रश्नांसाठी गुण देखील किती असणार आहेत? 100च गुण असणार आहेत. 100च गुण या प्रश्नांसाठी असणार आहेत. आणि ही जी परीक्षा आहे, ती तुम्ही मराठी किंवा इंग्लिश दोन्ही माध्यमांमधनं देऊ शकता. त्याच्यानंतर या परीक्षेचं जे मेन स्वरूप आहे, ते म्हणजे कसं आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची ही परीक्षा असणार आहे. त्यानंतर या परीक्षेमध्ये आपण बघू शकतो, की प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजेच 1/4 म्हणजेच किती आहे? प्रत्येक चुकीच्या प्रश्नामागे तुमचे 1/4 मार्क वजा होतील. 1/4 मार्क तुमचे काय होणार? वजा होणार आहेत. म्हणजे तुमच्या प्रत्येक ही परीक्षा 1 मार्कासाठी 1 प्रश्न असल्यामुळे प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे तुमचे 0.25 मार्क काय होतील? वजा होणार आहेत बघा. तर ह्याच्यानंतर आपण बघतो, की पूर्व परीक्षेसाठी जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम देखील आपण बघूया, की काय अभ्यासक्रम आहे यासाठी. तर जो पेपर आहे 1 तासाचा, त्यासाठी आपण बघू शकतो, जे एम-पी-एस-सीला अभ्यासक्रम आहे, तोच यासाठी असणार आहे. म्हणजेच इतिहास असणार आहे. आता हे तुम्ही नंतर वाचून घ्या पी-डी-एफमध्ये, की काय-काय इतिहासामध्ये काय-काय असेल. त्याच्यानंतर भूगोल असणार आहे.
अर्थव्यवस्था त्यामध्ये असेल, त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था असेल, शासकीय अर्थव्यवस्था असेल, चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स त्यामध्ये असणार आहेत. महाराष्ट्रासह जागतिक करंट अफेअर्सना महत्त्व आहे. त्याच्यानंतर राज्यशास्त्र, त्याच्यानंतर सामान्य विज्ञान, त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. असे एकूण 100 प्रश्न तुम्हाला 1 तासात सोडवायचे आहेत. किती? 1 तासात म्हणजे 60 मिनिटात 100 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत यामध्ये. याच्यानंतर जी याची मेन्स होणार आहे, ह्या ज्या परीक्षेची मेन्स होणार आहे म्हणजेच मुख्य परीक्षा होणार आहे, त्यामध्ये असणार आहेत 2 पेपर. त्यामध्ये किती पेपर असणार आहेत? 2 पेपर असणार आहेत. तर त्याचा पहिला पेपर आहे तो जसा हा पेपर होता तसाच GSचा म्हणजे जनरल स्टडीचा किंवा सामान्य क्षमता चाचणी राहणार आहे तुमची. यामध्ये हेच सगळे विषय राहतील, फक्त हे थोडं सखोल ज्ञान याचं मागतं. आणि त्याच्यानंतर हा जो पेपर आहे तो तुमचा 100 प्रश्नांचाच असणार आहे, 1 तासाचा. जसं पूर्व परीक्षेचा होता तसाच 1 तासाचा असणार आहे. पण यासाठी दुसरा देखील पेपर असणार आहे, पेपर 2. पेपर 2 यामध्ये काय असतो म्हणजे आपण बघू शकतो की यामध्ये इंग्लिश आणि मराठी म्हणजेच लँग्वेजेस यामध्ये असणार आहेत. तर इंग्लिश जे आहे ते 50 क्वेश्चन असतील इंग्लिशचे आणि मराठीचे 50 क्वेश्चन असतील. मित्रांनो, ह्याची जी मेन्स परीक्षा आहे ही देखील काय होणार आहे? MCQ पद्धतीनंच होणार आहे, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईपनं होणार आहे. तर या पेपरला 1 तास असेल आणि या पेपरला 1 तास असेल. एकूण एकाच दिवशी हे तुमचे 2 पेपर राहतील. तर ही जी तलाठी भरती निघालेली आहे, यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही अर्ज तुमचे भरा. त्यासाठी तुम्हाला MPSCच्या प्रोफाईलवर जा आणि तिथून लॉग इन करून तुम्हाला हे अर्ज भरावे लागतील. 5 ऑगस्ट ही मित्रांनो शेवटची तारीख आहे आणि या तारखेच्या अगोदर तुम्ही तुमचे अर्ज भरा आणि हे जे तलाठी भरतीमध्ये तुम्ही स्वतःला तयार करा. तुम्हाला जो वेळ मिळालेला आहे तो तुम्ही अभ्यासामध्ये गुंतवा आणि यातील पद मिळवा मित्रांनो. तर तुमच्या पुढच्या प्रवासासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.